पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आणि या सगळ्या राऊंडचा निकाल एकत्र करून आम्ही निवडणार आहोत 36 गुणी जोडी। एक्सक्यूज मी, हा बोला ना। तुम्ही तर म्हणालात जे कपल्स आहेत तेच या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊ शकतात। हो बरोबर आहे, तीच तर थीम आहे आपली। पण हे वेदांत वानखडे कसे भाग घेऊ शकतात? का काय झालं? त्यांचं तर मत जगजाहीर आहे। त्यांचं असं मत आहे त्यांना यश मिळवायला मुलीची प्रेमाची गरजच नाही। हो मी ऐकलंय त्यांचा इंटरव्ह्यू। हो मीही देखील ऐकलंय। असं कसं करू शकता? हे रूल्सच्या अगेन्स्ट आहे, हे तर अलाउच नाही केलं पाहिजे। आहे कुठे? नाहीच आहे, आहे गर्लफ्रेंड असेल तर। काय झालं? काय प्रॉब्लेम आहे मॅम? ह्यांचं असं म्हणणं आहे की वेदांत वानखेडे एलिजिबल नाहीये। एक मिनिट मी बघतो। वेदांत सर प्लीज इथे येता का? येस। या सर्वांचं ऑब्जेक्शन आहे तुमच्यावर। तुम्ही इथे येऊच कसं शकता? तुमची तर गर्लफ्रेंडच नाही। तुम्ही तर एलिजिबलच नाही आहात इथे यायला। मी ऐकलंय तुमचं मत की सक्सेसफुल होण्यासाठी मुलीची गरज नाही म्हणून। हो आम्ही सगळ्यांनीच ऐकलंय हे सगळं, पाहिलेत तुमचे इंटरव्ह्यूज। हो हो पाहिलं होतं आम्ही तुम्हाला यंग अचिव्हर्स अवॉर्डच्या वेळेस। हेच बोलला होतात ना तुम्ही? मॅम हे तुम्ही अलाउ केलंच नाही पाहिजे, हे तर रूल्सच्या अगेन्स्ट आहे। ऑब्विसली बोला, सगळ्यांनी बोला। कुठे आहे तुमची गर्लफ्रेंड? कुठे आहे? आहे ना? नाही नाही गर्लफ्रेंडच नाहीये, काय दाखवणार ते? असेल तर समोर आणा। ए बरं चल ठेवते आता मी। ह्याच्या आजूबाजूला ना खूप लोक जमा झाले, काय गोंधळ घालेल माहित नाही। चल 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 ठेवते, बाय। बर बाय। एक मिनिट मी त्यांच्याशी बोलते, एक मिनिट। मिस्टर वेदांत, हा कपलचा इव्हेंट आहे, तुमची गर्लफ्रेंड नाही आली आहे का? हो माझ्यासोबत कुठे आहे तुमची गर्लफ्रेंड? एक मिनिट कोण म्हटलं ह्यांना गर्लफ्रेंड नाहीये? आणि असं गरजेचं नाहीये ना की गर्लफ्रेंड असल्यावर सगळ्यांना सांगतच बसावं की ही माझी गर्लफ्रेंड आहे किंवा तो माझा बॉयफ्रेंड आहे। सगळी नाती सोशल मीडियावर अनाउन्स करण्याची गरज असते का? मी आहे वेदांतची गर्लफ्रेंड। पण एक मिनिट जरा प्लीज एक्सक्यूज अस। तर मग आता प्रश्न सुटलेलाच आहे, तर तुम्ही सगळ्यांनी आता स्टेज समोर या, आपण कॉम्पिटिशनला सुरुवात करूया। थँक्यू। अमूल्य काय आहे? काय करतेस? आपल्या कंपनीचं काम। हे कंपनीचं काम आहे? आपण इथे प्रमोशनसाठी आलोय। अँड वन मोर थिंग, मी तुझा बॉयफ्रेंड नाहीये। मी पण तुझी गर्लफ्रेंड नाही, बट आय सेव्ड युअर लाईफ, लक्षात ठेव। आणि काय रे, एवढं तर करूच शकतो ना आपण आद्या वहिनीसाठी, आद्या फॅशन वर्ल्डसाठी। मग आणि असं पण आपण ते सगळे स्पॉन्सरशिपचे पैसे पण भरले, सो आता आपण माघार नाही घेऊ शकत। पण हे कम्पॅटिबिलिटीचं कॉम्पिटिशन आहे, अँड आय होप यू रिमेंबर आपल्या 36चा आकडा आहे। हा ठीक आहे मला माहिती आहे, आधी गेम तर खेळूयात। हे बघ, अगर हारेंगे तो सर उठा के जाएंगे,
और अगर जीत गए फिर तो कुछ बात ही नहीं. आता जरा स्माइल कर आणि चल जम के खेलते. चल. एक मिनिट मी आहे वेदांतची गर्लफ्रेंड. माय गॉड, सगळ्यांसमोर सांगतेय की मी वेदांतची गर्लफ्रेंड आहे म्हणून. तर सुपर फास्ट निघाली. एक मिनिट, ही अमूल्य माझी भावजाई वगैरे होणार नाहीये ना? नो 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 नो, नाही, मी नाही असं होऊ देणार. सार्थक दादाच्या लग्नापासूनच मला डाऊट होता या दोघींवर, पण कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवला. काय करू काय करू काय करू? मॉमला सांगू का हे सगळं? पण तिला सांगितलं तर ती हेच बोलणार, अरे वा छान. काय करू? आता आमची टीम तुमच्या मोबाईलवरती एक क्वेश्चनेअर पाठवणार आहे. तुम्हाला योग्य पर्याय निवडायचे आहेत आणि लिंक वरती सबमिट करायचे. आणि यासाठी तुम्हाला फक्त 10 मिनिटं दिली जाणार आहेत. प्रश्न सिंपल असणार आहेत, काही सायन्स बेस्ड असणार आहेत, काही मॅथ्स बेस्ड असणार आहेत, काही जनरल नॉलेजचे असणार आहेत आणि काही आपल्या आवडत्या नागपूर बद्दल असणार आहेत. ओके, सो प्रत्येकाने आपले मोबाईल चेक करा. आम्ही तुम्हाला मेसेजवरती एक लिंक पाठवलेलीच असेल. आणि तुमची वेळ सुरू होतीये आता. बी क्विका, पहिला प्रश्न, हार्ट अटॅक आल्यावर काय करावं लागतं? डॉक्टरला फोन करावा. अरे तोपर्यंत मरून जाईल तो पेशंट. मला काय माहिती ऑप्शन्स आहेत ते वाच. CPR द्यायचा असतो, ऑप्शन बी. पण त्यात ऑप्शन आहे ना, डॉक्टरला बोलवलं पाहिजे. माझ्या फील्डचा क्वेश्चन आहे ना, त्यामुळे मला आन्सर करू दे. बी आहे त्याचा आन्सर. बरं, दुसरा प्रश्न. कवी ग्रेस यांचं मूळ नाव काय? ग्रेस नावाचे कवी होते का? तुला ग्रेस माहिती नाहीयेत? भय इथले संपत नाही माहिती का तुला हे सगळं? हे बघ, माझं एज्युकेशन इंग्लिशमध्ये झालं, सो माझा आणि मराठी पोएमचा काय संबंध? तू शुअर आहेस ना? अरे मी नेहमी शुअरच असते. पुढचा क्वेश्चन. सार्थक, अरे सार्थक कुठे आहेस तू? ये ना लवकर. अरे कसली धमाल चालू आहे तिकडे, ये लवकर. जगातलं सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट मटेरियल कोणतं? स्टील. नाही. अरे हो स्टील आहे, मला माहिती आहे. स्टील नाहीये. स्टील असतं रे ना, म्हणजे लोखंड ना. हे बघ, उत्तर कार्बन आहे. लोखंड ज्यात मेजर करतात ते कार्बन असतं, सो इट्स कार्बन. डी. अरे पण कार्बन म्हणजे कोळसा ना, आणि लोखंड कसं कार्बन मध्ये मोजतात? पुढे काही बोलू नको, नाहीतर मी माझं इंजिनिअरिंग असेल. ठीक आहे, तुझा ऑप्शन सिलेक्ट करते, पण जर चुकलं ना तर बघ. जिंकायचंय मला. आणि मला घरी जायचंय. जाशील घरी, असं पण काय काम आहे तुला? एकतर घर नाही तर ऑफिस. पुढचा प्रश्न. देशामधला सगळ्यात लांब रेल्वे पूल कोणता? सिव्हिल इंजिनिअरिंग झालंय ना तुझं? चल दे याचं उत्तर. पूल बांधतो, देशातले सगळे पूल जाऊन मोजत नाही बसत. मला कसं माहित असेल? आणि सगळ्याच गोष्टी माहित असणं गरजेचं नाहीये. कंटिन्यू. म्हणजे तू मान्य करतोस की तुला सगळ्या गोष्टी माहिती नाही? या कॉम्पिटिशनच्या निमित्ताने ना मला हे तरी कळलं. काय अमूल्य, टाइमपास काय करतेस? पुढचा प्रश्न वाचू. नागपूरमध्ये पुढीलपैकी काय प्रसिद्ध आहे?
ओके 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 स्टॉप 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 स्टॉप. अरे भावाशी थांब रे. तर तुमची वेळ आता संपलेली आहे. नितीन जॅमर ऑफ कर. आता आम्हाला थोडा वेळ द्या निकाल घोषित करण्यासाठी. आम्ही टॉप 5 जोड्या निवडणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पार्टी एन्जॉय करा. आपण भेटूया अर्ध्या तासानंतर. बाय. नमस्कार. मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते 36 गुणी जोडी या इव्हेंट मध्ये. आता आमच्याकडे टॉप 5 जोड्यांची नाव आहेत आणि ह्याच जोड्यांसोबत आम्ही पुढचा राऊंड खेळणार आहोत. बाकी सर्व जोड्यांना मी विनंती करते की कृपया तुम्ही प्रेक्षक बनून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. ज्या जोड्या सिलेक्ट झाल्यात त्यांना त्यांची वैयक्तिक कला इथे येऊन सादर करायची आहे. ज्या 5 जोड्या सिलेक्ट झाल्यात त्यातली आपली पहिली जोडी आहे आदित्य तनपुरे आणि निलिमा राणे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आपल्या पहिल्या जोडीसाठी. हे दोघेही आर्किटेक्ट आहेत. तर आपली दुसरी जोडी आहे डॉक्टर अभिषेक पंडित आणि डॉक्टर वैदेही पंडित. डॉक्टर अभिषेक हे पेडियाट्रिशियन आहेत आणि डॉक्टर वैदेही या फिजिक्स मध्ये PhD आहेत. आपली तिसरी जोडी आहे पलाश कडलक आणि डेल्लास डिसूजा. हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. आपली चौथी जोडी आहे ॲडव्होकेट सुशील स्वामी आणि डॉक्टर दीक्षा सावंत. ॲडव्होकेट सुशील स्वामी हे क्रिमिनल लॉयर आहेत आणि डॉक्टर दीक्षा सावंत ह्या गायनॅक आहेत. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट आपली 5वी जोडी आहे वेदांत वानखेडे आणि अमूल्या तुंपलवार. वेदांत वानखेडे हे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. इंडियातल्या टॉप 10 कंपनीज मध्ये त्यांच्या कंपनीचं नाव घेतलं जातं आणि अमूल्य तुंपलवार ह्या MBBS चा अभ्यास करतायत. आता पुढच्या राऊंडला सुरुवात करण्याआधी आता कोकणातली मुलगी विदर्भात आलीच आहे म्हटल्यानंतर एक गारणं तर झालंच पाहिजे. कसा जोडप्यांचा भला होक व्हाय तर त्याच्यासाठी गारणा या घालूगच होया. त्याच्यामुळे मी आता गारणा घालतलंय. माझ्या एका वाक्यानंतर तुमका म्हणायचं असा होय महाराजा. तयार आहात का? होय महाराजा. बा देवा महाराजा लक्ष्मीनारायणा माऊली वेतोबा सातेरी रवनाथा आणि 12 गावच्या 12 वेशीच्या 12 बावडीच्या पिपळापूरच्या वडाखालच्या महाराजा. तर आज या ठिकाणी जी जोडपी असत त्यांची ह्याच वर्षात 2चे 4 जाऊन दे रे महाराजा. आणि ही जोडपी ना करिअरच्या बाबतीत जरा जास्त सिरियस असत. त्याच्यामुळे लवकर पुढच्याच वर्षात 4चे 6 जाऊन दे रे महाराजा. आणि आता इतक्या सगळ्यांसाठी मी गारणं घातलंय तर माका यांच्या लग्नाची एक साडी मात्र गाऊन दे रे महाराजा. तुला साडी हवी होती तर मी अशीच घेऊन दिली असती ना. एवढा ड्रामा करायची काय गरज आहे? मी बाकी जोड्यांना विनंती करते की कृपया त्यांनी स्टेज समोर बसून घ्यावं. आता आपण आपल्या पुढच्या राऊंडला सुरुवात करूया. आपल्या समोर येत आहेत पलाश कडलक जे उत्कृष्ट गिटार वादक आहेत. कभी
हिमंचलों की तरह ये बहता ही जाए, किसी रोज खुद में ही रूठे समझ में न आए, इसे दिन को रातें रातें दोपहरी है कहना, ये दिल ही तो है जो दिल को समझ सकता है ना, ये दिल ही तो है जो दिल को समझ सकता है ना। वा 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 पलाशजी, खूप मजा आली, सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केलं. या सुंदर परफॉर्मन्स नंतर आपल्या समोर येत आहेत ऍडव्होकेट सुशील स्वामी, जे आपल्या समोर एक डान्स सादर करणार आहेत. एकदा सुशील स्वामी यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता आपल्या समोर येणार आहेत वेदांत वानखेडे, जे आपल्या समोर एक एनर्जेटिक डान्स परफॉर्मन्स देणार आहेत. पण मिस्टर वेदांत वानखेडे, तुम्ही जे गाण्यावरती परफॉर्म करणार आहात ते गाणं तुम्ही अजून आमच्याकडे सबमिटच नाही केलंय. इट डझंट मॅटर, कोणतंही गाणं प्ले करा, आय एम रेडी. चला तर मग आपण स्वागत करूया वेदांत वानखेडे यांचं.